ते पण ते लागलाय आता 7 वाजता 7 वाजेपर्यंत कसं थांबणार. खेडे ग्रामस्थ मंडळाचे संपूर्ण आयोजक कमिटी आपण एका बाजूला यायचं विनंती असेल आपल्याला. संपूर्ण आपण व्यासपीठावर करूया. सलग 2 दिवस आपण सकाळपासून ते रात्रीपर्यंत अप्रतिम कामगिरी आपण पार पाडली आहे. खेडे ग्रामस्थ मंडळ, रवळनाथ स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर चॅम्पियन स्पोर्ट्स या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपल्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा रंगली होती आणि आपण बहुमूल्य कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. त्याबद्दल आपण सर्व कमिटी आपण एका बाजूला या अशी मी आपल्यास विनंती करतोय. त्याचबरोबर आपण या मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान करतो या प्रमुख पाहुण्यांचा. विनंती असेल आमचे आयोजन कमिटीचे संपूर्ण टीम एका लाईनीत उभी राहायची आपल्याला विनंती केली आम्ही. जे स्थायी संघ आहेत त्या स्थायी संघाला विनंती करतो आपण एका लाईनीत उभे राहा. लाईनीत उभे राहायचं आहे.
पारितोषिक द्यायचे आहेत त्यांना. हा मग आता एक एक 6 संघ आहेत ना, मध्ये एक एक संघ वरती येतील ना. रवी नाही, इथं सगळं आहे माझ्याकडे, फक्त तुम्ही ते पुष्पगुच्छ वगैरे ते विशेष सन्मान करा. हा वरतूनच घेतो. मित्रांनो इथं लक्ष द्यायचं, आपण विशेष सन्मान करतो मुख्य व्यासपीठावरती. खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि रवळनाथ स्पोर्ट्स खेडे चॅम्पियन स्पोर्ट्स खेडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा युवा ग्रामस्थ संघटना मुंबई यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ मर्यादित क्रिकेट सामने आपण आज पाहिले. सलग 2 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवली पाहिली. दक्षिण मध्य मुंबईमधील करिरोड विभागातील एक दर्जेदार मैदानामध्ये ही स्पर्धा आपण रंगताना पाहिली. सलग 2 दिवस ASC या युट्यूब वाहिनीवरती आपण संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या स्पर्धेची आता सध्या चर्चा चालू झालेली आहे. कारण की दर्जेदार स्पर्धा होती. 24 संघांमध्ये लीग स्पर्धा आपण पाहिली, खेळवली आणि या 24 संघांचं विशेषतः आम्ही खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं जाहीर विशेष आभार व्यक्त करतो. या 24 संघांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया, त्यांचा विशेष आभार व्यक्त करूया की त्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, त्याचबरोबर रवळनाथ स्पोर्ट्स आणि चॅम्पियन स्पोर्ट्स यांच्या वतीने त्या 24 संघांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचा आम्ही विशेष सन्मान करतोय, विनंती करतोय. सन्माननीय प्रमुख पाहुणे किरणजी कातकर सर, स्वामी ट्रॅव्हलचे सर्वे यांचा विशेष सन्मान करायचा आहे. मी दयाभाऊ आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे आणि सन्माननीय किरण भाऊ कातकर यांचा पण विशेष सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा पण विशेष सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, किरण दादा आपण यायचं, मध्ये यायचं. स्वामी ट्रॅव्हलचे सर्वे यांचा विशेष सन्मान केला जातो दयाभाऊ यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेला महत्वपूर्ण हातभार ज्यांच्या माध्यमातून लागला गेला, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज. कोल्हापूरकर टाळ्या थांबवू नका, महत्वाच्या टाळ्या आहेत तुमच्या या. धन्यवाद किरण दादा कातकर, आपण या स्पर्धेनिमित्त आलात त्याबद्दल आपले विशेष आभार असतील. खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या वतीनं स्वामी ट्रॅव्हलचे सर्वे यांचा विशेष सन्मान केला जातो पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सन्मान चिन्ह देखील त्यांना दिले जाते. त्याचबरोबर मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे, आमच्या सर्वांचे लाडके, ज्यांना चाळीतील माणूस सध्या आम्ही मुंबई, लोअर परळ, वरळी आणि जिथे जे समाजसेवा ज्यांनी केली आम्ही त्यांना पाहिलंय की ते चाळीतले माणूस म्हणून ओळखले गेलेत. सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेशजी मानकर यांचा विशेष सन्मान केला जातो. मी रवी मोरे आपणास विनंती करतोय की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेशजी मानकर यांचा आपण विशेष सन्मान करूया. सन्मान चिन्ह फक्त पाठीवर गोपाळ दादा, पाठीच उभा राहा ना, हा त्यांना त्यांचा सन्मान होतो, तुम्ही उभे राहा पाठी. धन्यवाद, विशेष सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेशजी मानकर यांचा विशेष सन्मान केला जातोय. चाळीतला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेळोवेळी आम्हाला ह्या खेडे ग्रामस्थ मंडळ त्यांनी बहुमूल्य सहकार्य केले, त्यांचा विशेष सन्मान केला जातोय या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो, थँक्यू व्हेरी मच,
डॉक्टर निलेशजी मानकर दादा आपण या स्पर्धेनिमित्त आला, तिथं फोटो सेशन देखील केलं जातं. एक आठवण 2026 मधील आपल्याला कॅप्चर करताना पाहतोय, कारण की सध्या मुंबईमध्ये जर पाहिलं सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यातून बिझी शेड्यूल मधून सर्व इथे उपस्थित झाले. त्या सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा मी खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय माजी वॉर्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय संदीपजी गुरव यांचा विशेष सन्मान करायचा आहे. विनंती असेल माजी वॉर्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संदीप गुरव यांचा विशेष सन्मान केला जातोय. आशिष सावरतकर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातो. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन भारतीय जनता पार्टी माजी वॉर्ड अध्यक्ष संदीपजी गुरव यांचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद आपण या स्पर्धेनिमित्त आला त्याबद्दल आपला विशेष सन्मान असेल. तसेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे संदीप दादा खवरे साहेब महामंत्री भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 199 यांचा विशेष सन्मान केला जातो. मी विनंती करतोय दिगंबर गोडसे आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करायचं. सन्माननीय प्रमुख पाहुणे संदीप दादा खवरे महामंत्री भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 199 यांचा विशेष सन्मान केला जातो. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान करतोय. खेडे ग्रामस्थ मंडळाची ही महत्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा केला जातोय. सांग बोलो जय जय शिवाजी. धन्यवाद दादा, धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस सन्माननीय प्रीतमजी साळवे यांचा आपण विशेष सन्मान करूया. पुष्पगुच्छ आणि शाल वैभव पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं. वैभवजी पाटील आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय प्रमुख पाहुणे प्रीतमजी साळवे यांचा आपण विशेष सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. सहचिटणीस भारतीय कामगार सेना पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर माईची उपदान देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद प्रीतमदा साळवे, स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात त्याबद्दल खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान अजून एक आपण करतोय. सन्माननीय प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. किशोरजी भंडारी यांचा विशेष सन्मान आपण करूया. सुशांत मुरगुडे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घेऊया मुख्य व्यासपीठावरती. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. स्पर्धेनिमित्त खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. किशोरजी भंडारी यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय या स्पर्धेनिमित्त. त्याचबरोबर अजून एक आपण विशेष सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खेडे ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत एक आमच्या मुख्य व्यासपीठावरती अजून एक व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उभे आहेत. ते म्हणजे शाखा क्रमांक 199 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शाखा प्रमुख सन्माननीय गोपाळभाऊ खाडे, अँब्युलन्स सम्राट म्हणून ज्यांची ख्याती मुंबईभर प्रसिद्ध आहे असा विशेष सन्मान केला जातो. मी विनंती करतोय आमच्या खेडे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी पालकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि माईची उपदार शाल देऊन त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करूया. दयानंदजी पालकर आपल्याला विनंती असेल खेडे मुंबई मंडळ अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या गोपाळदादासाठी झाल्या पाहिजेत. स्पर्धा कुठलीही असो नेहमीच त्यांची चर्चा आपण पाहिलेली आहे आणि नेहमीच आपल्या स्पर्धेला हातभार पाहायला मिळालेला आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातो. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सर्व उपस्थित मान्यवरांसाठी. टाळ्या तुम्ही कमी पडू देऊ नका. धन्यवाद. त्याचबरोबर शिवभक्त सन्माननीय प्रमुख पाहुणे गणेशजी धास्ते यांचा देखील विशेष सन्मान केला जातो. मी विनंती करतोय युवराज पवार आपण यायचं पुढे आपल्या शुभ हस्ते विशेष सन्मान करायचा आहे.
शिवभक्त गणेशजी धास्ते यांचा विशेष सन्मान केला जातोय. विशेष सन्मान केला जातो खेडे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं. या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. या स्पर्धेनिमित्त आपण आला त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर विशेष सन्मान अजून एक आपण करतोय. खेडे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी पालकर यांचा विशेष सन्मान केला जातो. मी विनंती करतोय. आशिष दादा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं. दादा यायचं आपण मध्ये आपलं स्वागत केलं जातंय. आपला विशेष सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि माईची उपदार शाल आपल्याला दिली जाते. कारण की आजच्या दिवसामध्ये पाहतो मला असं एकंदरीत वाटलं की थंडी असेल परंतु थंडी आता गायब झाली आहे. आपला समीर देसाई संतोष मी करतो तुला नंतर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सलग 2 दिवस ही स्पर्धा अतिशय चांगल्या स्वरूपात चांगल्या नियमाने पूर्ण केली. असे तुमचे आमच्या सर्वांचे लाडके पंच म्हणून जे कामगिरी पार पाडली. मी संतोष भागवानकर आपल्याला विनंती करतो आपला विशेष सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. पंचांसाठी जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके मी विनंती करतो निलेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या. संतोष भागवणकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 2 दिवस पंच म्हणून महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार करण्यात आली. त्यांचा विशेष सन्मान केला जातो. सन्माननीय डॉक्टर निलेशजी मानकर यांच्या शुभ हस्ते संतोष भागवणकर आपल्याला पाहायला मिळतात. माईची उपदार शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय या स्पर्धेनिमित्त. धन्यवाद संतोष भागवणकर. आपण या स्पर्धेनिमित्त या स्पर्धेत पंच म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली त्याबद्दल आपलं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर विनंती करतो या स्पर्धेनिमित्त दुसरे पंच आपल्याला इथं पाहायला मिळाले. समीर देसाई आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं. समीर देसाई आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर भरतजी कुंभार आपण कुठे असाल तर विशेष सन्मान आपला देखील केला जातोय. भरतजी कुंभार यायचंय दादा लवकर आपला विशेष सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय स्वामी ट्रॅव्हलचे सर्व किरणजी कातकर दादा आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. आपण 2 दिवस या स्पर्धेमध्ये पंच म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली त्याबद्दल आपलं विशेष आभार व्यक्त आम्ही करतोय. त्याचबरोबर तिसरे पंच कामगिरी पार पाडत होते त्यांचं नाव माझ्यापर्यंत नाही परंतु विठ्ठल म्हणून आहेत ते आमच्या खेडेगावचे. त्यांचा विशेष सन्मान केला जातो. यायचा दादा आपला विशेष सन्मान केला जातो या स्पर्धेनिमित्त. मी विनंती करतोय संदीप दादा विठ्ठल पाटील संदीप दादा खवरे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं विशेष सन्मान करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि माईची उपदार शाल देऊन त्यांचा आपण विशेष सन्मान करू या स्पर्धेनिमित्त. धन्यवाद दादा. विठ्ठलजी पाटील यांचा विशेष सन्मान केला जातोय. खेडे ग्रामस्थ मंडळ पुरस्कृती भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. धन्यवाद सर्व. अजून कोण मला सांग. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपल्याला अल्प उपहार ज्यांनी जो पुरस्कृत केला सागर पवार यांचा पण विशेष सन्मान करतो. सागर पवार यायचं मुख्य व्यासपीठावरती. मी गोपाळ दादा आपल्याला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया कारण की महत्वाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सागर पवार यांनी या स्पर्धेमध्ये संपूर्ण आमचे खेळाडू देखील असतील आमचे आयोजन कमिटीचे मेंबर असतील महत्वपूर्ण कामगिरी आपण पार पाडली. अल्प उपहार ज्यांनी पुरस्कृत केला त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. सगळं 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. पलुंद्रे गावचे सुपुत्र आहेत. जरा पलुंद्रेकर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातो. त्यानंतर स्कोरर सूरज नलावडे आपल्याला विनंती असेल आपला विशेष सन्मान केला जातो. सूरज नलावडे आपण यायचा मुख्य व्यासपीठावरती लवकर. सूरजसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की त्यांनी कालच्या दिवसामध्ये बहुमूल्य कामगिरी पार पाडली. मी विनंती करतो संदीप दादा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आपण करूया.
संदीपजी गुरव माजी वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते आमचे स्कोरर सूरज नलावडे यांचा विशेष सन्मान केला जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबर पंच म्हणून कामगिरी पार पाडली सुशांत मुरकुटे, आपण वरती यायचं, लगेच आपला विशेष सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सुशांत मुरकुटे पंच म्हणून कामगिरी ज्यांनी पार पाडली त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. प्रथम दादा आपल्या शुभ हस्ते आपण हार्दिक स्वागत करूया. जरा जोरदार टाळ्या आमच्या पंचांसाठी झाल्या पाहिजे. मित्रांनो टाळ्या थांबवू नका प्लीज, कारण की टाळ्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या, कारण की तुमच्या या टाळ्यांमुळे ते पंच म्हणून सलग 2 दिवस या कडक उन्हामध्ये ही संपूर्ण स्पर्धा कंप्लीट केली. 24 संघ होते, 24 संघ नॉकआउट असतात, तर विषय वेगळा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं अधूनमधून मला ज्यांनी महत्वपूर्ण सपोर्ट केला समालोचन करण्यासाठी माझे मित्र प्रशांत चव्हाण, आपला विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. समालोचन करतायत, थोडंसं शिकतायत, कुठेतरी थोडंसं चुकतायत, कारण की माणूस चुकूनच शिकतो. परंतु तुमच्या कोल्हापूरकरांना येणाऱ्या काही दिवसात एक चांगलं समालोचन पाहायला भेटेल. प्रशांत चव्हाण यांचा विशेष सन्मान केला जातो. मी विनंती करतोय दया भाऊ आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या प्रशांतसाठी झाल्या पाहिजेत. अधूनमधून मला सपोर्ट होता, कारण 24 संघांच्या 39 सामने होते. एकटा समालोचन करू शकत नाही, परंतु त्याने अधूनमधून ही स्पर्धा सांभाळली, त्याचा विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ASC चे ओनर्स सन्माननीय संतोषजी गुप्ता, आपला विशेष सन्मान केला जातो. आपण संतोषजी गुप्ता आपला विशेष सन्मान करतो. एकदा ASC या युट्यूब लाईव्हच्या साठी जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. सलग 2 दिवस मुंबई, महाराष्ट्र आणि आपल्या कोल्हापूरमध्ये ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा पोहोचवली त्याचा विशेष सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे आयोजक दयाभाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. तर जोरदार टाळ्या संतोष गुप्ता यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. ASC युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मुंबई, महाराष्ट्रभर प्रसारित केली गेली होती. चांगली क्लिअरिटी मी वारंवार आपल्याला बोलत होतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही स्पर्धा आपल्या गावोगावी घरोघरी पोहोचली जाईल. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि माईची उद्धार शाल देऊन त्यांचा विशेष आपण सन्मान करतो या स्पर्धेनिमित्त. त्याचबरोबर कॅमेरामॅन सूरज, चंदन आणि रियाज या तिघांनी एकत्रितपणे वरती यायचं. या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजवूया, कारण की या तिघांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. एका टेबलवरती बसून 10 तास संपूर्ण खेळांचा बॉल टिपलाय, कशा प्रकारे गोलंदाजी, कॅच असेल, फिल्डिंग असेल, संपूर्ण महत्वाची भूमिका केलेली आहे. मी विनंती करतोय रवीजा, चंदन, रियाज आणि सूरज, सुमित, माफ करा सुमित कुठे असेल तर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. सुमित या, आपला देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. कॅमेरामॅन आहेत ते ASC युट्यूब लाईव्हचे, कारण की सलग 2 दिवस ते फक्त वरती बसलेत नाही तर तो कॅमेरा ऑपरेट केला, संपूर्ण तुमचे छायाचित्र टिपलेत आणि तुमच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम हे ASC युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्यानंतर विनंती करतोय प्रशाचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर स्कोरिंगचं काम पाहिलं ज्यांनी, सुमित पाल, सुमित आहे का? ओके, चालू हरकत नाहीये. सुमित आणि विनय. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा जर पाहिली इंटरनेट ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट आपण पाहिलं ते श्री साई किचनचे सर्वेसर्वा सौभाग्यवती कल्पना संजय सुर्वे हे उपस्थित नाहीत, परंतु आम्ही खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो.
शनिवार आणि रविवार वेळात वेळ काढून आपल्यासाठी समालोचकाचं जे छान कार्य केलं त्यांचा आपण सत्कार करतोय. सलग 2 दिवस या ठिकाणी या स्पर्धेत जिल्ह्यासाठी जे समालोचन केलं ते तसे माझे सहकारी मित्र सुपे अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी आम्ही सन्मान देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत. माझे या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी त्यांनी सन्मानित करतील. त्याचबरोबर अजून एक विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय राजेंद्रजी निकम आपण व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान केला जातो. यायचं दादा प्लीज, आपण आपला विशेष सन्मान केला जातो. मी गोपाळ दादा आपल्याला विनंती करतोय. चालेल निलेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. यायचं आपण जरा जोरदार टाळ्या वाजवा, शांतता राहिलात कारण की लगेचच आपण पारितोषिक देऊया. कारण की सध्या संपूर्ण प्रमुख पाहुण्यांना आता जायचं आहे कारण की ते घरी जाणार नाहीयेत परंतु ते आपापल्या प्रचाराला जातील. कारण की मुंबई महानगरपालिका 30 वर्ष सेवा केली आहेस गोपाळ दादा, आता पुढचे 10 दिवस तुला पळायचंच आहे. धन्यवाद निकम दादा, आपल्या इथं स्वागत करण्यात आलं. आपण या स्पर्धेनिमित्त आलं त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण विशेष सन्मान आता या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जे 6 संघ क्वालिफायर झाले होते त्या 6 संघांसाठी पारितोषिक इथं ठेवण्यात आलं होतं. रोख रुपये 2021 आकर्षक चषक सौजन्य ग्राम विकास मंडळ खेडे यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलं. मी विनंती करतोय किरणजी कातकर दादा आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचे. स्वामी ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा 6वा क्रमांक प्राप्त झालाय. अर्थातच टीम शिरसंगी आजरा या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. रोख रुपये 2020 आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातो. दोन्ही संघ कॅप्टन्स आणि संघ जर वरती आलात सर्व गेलेत का चला हरकत नाही, कॅप्टन आपण यायचं आहे. आणि मी विनंती करतोय स्वामी ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. किरणजी कातकर यांच्या शुभ हस्ते रोख रुपये 2020 आणि आकर्षक चषक देऊन त्या संघाचा सन्मान केला जातो, विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर 5वा क्रमांक रोख रुपये 2020 सौजन्य नितीन पंडित यांनी पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक रोख रुपये 2020 आणि ट्रॉफी जुल्पेवाडी आजरा या संघासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवा. मी विनंती करतोय संदीप दादा खबरे आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. टीम नाहीये अजून बोलू ना, तिघं चौघं बोलवा, जरा फोटो चांगला आला पाहिजे. टीम यायचं, पूर्ण नाराज होऊ नका, चांगला खेळ आपण केलात. जुल्फेवाडी हरकत नाही, हार जीत होत असते. आपला विशेष सन्मान केला जातो रोख रुपये 2000. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे ती म्हणजे नितीन जी पंडित यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक या स्पर्धेतील नितीन पंडित त्यांनीच पुरस्कृत केलेला आहे. रोख रुपये 2020 आणि आकर्षक ट्रॉफी टीम वाटंगी
आजरा जिल्ह्यातील संघ संपूर्ण वरती यायचं मी विनंती करतोय. निलेश दादा मानकर आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचंय. टीम पाहायला मिळते रोख रुपये 2020 आकर्षक ट्रॉफी टीम वाटंगी चतुर्थ क्रमांक त्यांना प्राप्त झालाय. तसेच दादा इकडे यायचं एक मिनिट. तृतीय क्रमांक सगळ्यांना इथे बोलव टीम खाली वर येतात पूर्ण सगळं दिसेल आता दिसणार नाही. 24 टीम गड्या हजर होते टुर्नामेंट टीमची नावं त्यांच्याकडे कोण कोण असतील ते पदाधिकारी रवी त्याचबरोबर 24 संघांचा विशेष सन्मान आपण करतोय. एक एक संघ जर उपस्थित असेल त्या संघाने या आपला विशेष सन्मान केला जातोय. आपल्याला देखील सन्मान चिन्ह दिले जात आहेत. पहिला संघ मी विनंती करतोय लॉट दे मला लॉट दे. जातेवाडी संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. जातेवाडी सोहळे संघाचे कोणी उपस्थित असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर नागनवाडी संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण व्यासपीठावरती या. तसेच वेळवट्टी संघ कोणी प्रतिनिधी असेल तर व्यासपीठावरती या. तसेच दाबिल संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. हिडदुगी संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. शिपूर ग्रामस्थ मंडळ शिपूरचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या. पलुंद्रे संघ आपण यायचा आपला विशेष सन्मान केला जाईल. कोणीतरी एकाने वरती या. पलुंद्रे संघ आपला विशेष सन्मान केला जातोय. मी उपस्थित आकर्षक भेटवस्तू दिली जाते. मी द्यायचं किशोर दादा आपल्या उपस्थित दिल्या तरी चालेल हरकत नाहीये. पलुंद्रे संघाचा विशेष सन्मान केला जातो. तर विनंती करतो तेऊरवाडी संघाचे कोणी प्रतिनिधी आहेत का? तेऊरवाडी आहेत का? नाही आहेत. त्यानंतर करपेवाडी संघाचे प्रतिनिधी देखील नाही आहेत. शिरसंगी संघाचे कोणी खेळाडू असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. शिरसंगी आरदाळ संघाचे कोणी खेळाडू असेल तर मुख्य व्यासपीठावरती या. आरदाळ संघ आपण यायचा आपला विशेष सन्मान केला जातोय. मी निलेश आपल्याला विनंती करतो गोप्यतेत आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्या. आरदाळ संघासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. कॉंग्रॅच्युलेशन टीम आरदाळ. शिरसंगी यायचं. चला संदीप दादा यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती करतोय मडिलेगे संघ चला वरती यायचा लवकर. मडिलेगे संघ यायचा आहे. त्यानंतर जाधववाडी आपला देखील आपण विशेष सन्मान करतोय. कॉंग्रॅच्युलेशन जाधववाडी संघ यायचा आहे. संपूर्ण पारितोषिक आपण पाहतो आपले मुंबई अध्यक्ष खेडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी पालकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय. त्यानंतर विनंती करतो सोहाळे बामणे संघ यायचा. बामणे यायचा आपण. बामणे संघ यांचा विशेष सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर सोहाळे संघ यांचा देखील आपण विशेष सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. वाटंगी संघाचे कोणी प्रतिनिधी असेल तर या. वाटंगी संघ या लवकर या मुख्य व्यासपीठावरती या. वाटंगी संघ ओमकार ट्रॅव्हलचे किरणजी यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. त्याचबरोबर हिडदुगी संघाचे कोणी प्रतिनिधी आहेत? नाही आहेत. सावतवाडी विंझणे संघाचे कोणी प्रतिनिधी आहेत का? अवंडी संघ कोणी प्रतिनिधी आहेत का?
मलिग्रे या असाल तर आपण या. आपला विशेष सन्मान केला जातोय. मलिग्रे, धन्यवाद. अजून कोण कोण राहिले बाकी कोण, अजून कोणी आहेत का राहिलेले उपस्थित, कोणी अजून आहेत का संघ? ओके. आणि एक विनंती असेल की चुकून कोणाची नावं राहिली असेल तर खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मोबाईल घ्या कोणाचा आहे तो. आता काय द्यायचं ती बुककडे घ्या. अरळगुंडी संघ, चला यायचं. अरळगुंडी संघ देखील राहिलेला आहे, माफ करा. अरळगुंडी संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठावरती आले, त्यांचा विशेष आपण सन्मान करूया. संपूर्ण पारितोषिक जर पाहिले खेडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी पालकर चांगबल विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद सर्व संघांचं. त्याचबरोबर आपण आता जाऊया जुल्फेवाडी. यायचंय, जुल्फेवाडी देखील यायचंय. चला या, कारण की संपूर्ण संघांची आम्ही नावं घेतली. त्याचबरोबर संघ खेडे संघाचे प्रतिनिधी कोणी असेल तर आपण देखील आपला देखील विशेष सन्मान करूया. आपण या मुख्य व्यासपीठावरती चला यायचंय. या त्यांच्या अध्यक्षांच्या हस्ते द्या. या 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 साहेब द्या 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 तुम्ही द्या. कोणाचं? त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेत सलग 2 दिवस ज्यांनी ह्या मैदानामध्ये कामगिरी पार पाडली असे आमचे भगवान दादा, आपला देखील विशेष सन्मान आम्ही करतो. या आपण मुख्य व्यासपीठावरती खेडे ग्रामस्थ मंडळाचे आपण प्रतिनिधी आहात. आशिष दादा आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया. या आपण भगवंतांचा विशेष सन्मान आपण करूया शाल पुष्पगुच्छ देऊन. मित्रांनो वेळ घेत नाही, लगेचच आपण हा सन्मान उरकून घेऊया आणि लगेचच, कारण की सगळ्यांना तर जायचं, कारण की गोपाळ दादाला झोप आली आहे मला असं दिसतंय. चला आपण जाऊया. ह्या स्पर्धेतील आपण आता वैयक्तिक पारितोषिक देतोय. फलंदाज त्याचबरोबर को स्पॉन्सर या स्पर्धेचे पाहिले आपण मसल केअर, त्यांच्या माध्यमातून गिफ्ट वाउचर आपल्याला मिळालेत विजेत्या संघातील 10 खेळाडूंना. आणि P2 प्रोटीन हेडचे सर्व सार्थक यांचा आपण इथं पण सन्मान करतोय विशेष पारितोषिक देऊन. मी विनंती करतोय पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा विशेष आपण सन्मान करूया. मी निलेश आता आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर अक्रम खान यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. सेल्स मॅनेजर आहेत ते मसल केअर प्रोटीनचे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला को स्पॉन्सर म्हणून आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा विशेष सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. या उपस्थित सर्वांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. जर जोरदार आपण टाळ्या वाजवू. मित्रांनो अंतिम विजेत्या संघातील खेळाडूंसाठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. टीम अरळगुंडी टाळ्या वाजल्या पाहिजेत. विनायक पाटील ते पारितोषिक तुम्हाला देणार नाही तितकं लक्षात ठेवा. आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे, कारण की वैयक्तिक पारितोषिक आता महत्वाचे आहेत. त्यानंतर तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पूर्ण करूया. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचा. आपण या स्पर्धेमध्ये को स्पॉन्सर महत्वाची भूमिका पार पाडली. अक्रम खान त्याचबरोबर सार्थक या दोघांचा मी विशेषतः आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये पाहिलं संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कोणी गेली असेल, कोणी नाव सांगू शकतो? कोणी जास्त विकेट्स टिपलेत, कोण जास्त धाबा रोखलेत? मी सांगणारच आहे, पण तुम्ही देखील गेस्ट करा, कारण की तुम्हाला माहिती आहे की आम्ही आता तुझा संघ फायनलला आला होता, तुझ्या संघातला असू शकतो का? तेच सांगतोय मी. नाही माहिती कुठल्याच संघाला नाही माहिती. विनायक अरळगुंडी संघ कोण असेल बेस्ट बॉलर या स्पर्धेतील? हा विशाल पाटील, परंतु माझ्याकडे नाव वेगळंच आहे. (2026) सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील अरळगुंडी या संघाचा. विकाससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विकास यायचंय, कॉंग्रॅच्युलेशन.
संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. मी विनंती करतोय गोपाळ भाऊ आपल्या शुभास्ते आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपण जायचं. विकासला स्मार्ट वॉच देऊन या खेळाडूचा सन्मान केला जातोय. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच विशाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या गोदरेज मैदानामध्ये नेहमी सराव करत असतो आणि त्याच कुठेतरी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जाऊया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. कोण असेल फलंदाज? आता फलंदाज तरी सांगा प्लीज. कोण आहे फलंदाज? अरळगुंडी, पणुंद्रे, त्याचबरोबर टीम दुसरी घाडगे. कोण? अभिजित घाडगे बॅटर असेल. माझ्याकडे नाव पुन्हा दुसरं इथं आलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर ठरलाय दाबिड गावचा सुपुत्र विनायक ठरलाय. विनायक जर आपण इथं उपस्थित असाल तर प्लीज. नाही आहे कोणी दुसरा प्रतिनिधी आपण इथं पाठवा, हरकत नाहीये. प्रतिनिधी यायचं आहे. पमेया आपल्या आपण हे पारितोषिक स्वीकारूया. मी विनंती करतोय दादा निलेश दादा आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्या सर्वोत्कृष्ट बॅटरचं. जरा जोरदार टाळ्या पण वाजूया. तो उपस्थित नाहीये. विनायक दाबिल गावचा सुपुत्र सर्वोत्कृष्ट बॅटर ठरला या स्पर्धेतील. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक वितरण समारंभाकडे. मॅन ऑफ द सिरीजचं आपण पारितोषिक थांबवतोय या नियमानुसार. संपूर्ण स्पर्धेतील तृतीय पारितोषिक रोख रुपये 5,050 आकर्षक चषक चालेल. मग या ना पुढे येणार या सर्वांनी पुढे या. हा मी इथंच उभा राहतो. यांना समोर राहू दे. ये ना दादा. या ना पुढे या ना. तृतीय क्रमांक प्राप्त केलाय खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई पुरस्कृत ही भव्य दिव्य कोल्हापूर जिल्हा ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रोख रुपये 5,050 पुरस्कृत केलंय. अर्थातच तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके संदीप दादा खवरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल. महामंत्री भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. विनंती करतोय तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. अर्थातच टीम वाटंगी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीम वाटंगी आपण यायचंय. तृतीय क्रमांक आपण प्राप्त. वाटंगी नाही कोण आहे? मडलगे. माफ करा मडलगे संघ. चला यायचंय. घाबरला. मडलगे यायचंय. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके सम्राट शेअर अँड केअरचे सर्व संतोष दादा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. रोख रुपये 5,050 आकर्षक चषक देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. हे पारितोषिक जर पाहिलं चतुर्थ क्रमांक होता. सन्माननीय संदीपजी खवरे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते. त्यांनी पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक आपण देतोय. चांग भल. जय जय शिवाजी. टीम मंडलगे आपल्याला विनंती असेल आपण समोरच थांबायचं आहे. लगेच फोटोसाठी ट्रॉफी घेऊन फोटो काढायला जाऊ नका. अजून आपल्याला विशेष सन्मान करायचे. नाही त्याचा पहिला सन्मान कर. संतोष कोणाच्या शुभ असते ते सांग. तूच चाललास तूच कर जा. हा मग टीम करा. विनंती करतोय अजून एक विशेष सन्मान आपण करतोय कारण की सगळे प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यातून वेळात वेळ काढून आमचे संतोष दादा शिंदे इथे उपस्थित झालेत. मी संपूर्ण खेडेगावचे आमचे जितकेही खेळाडू आहेत सभासद आहेत त्यांना विनंती करतोय आपण सर्वांनी मिळून त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करूया. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि माईची उपदार शाल देऊन त्यांचा सन्मान करूया. रवी मोरे आपण जा. दादा मनमन खाली या. येस आपण त्यांचा विशेष सन्मान करूया. संपूर्ण टीम या खेडे ग्रामस्थ मंडळ कोल्हापूर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सन्माननीय प्रमुख पाहुणे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोषजी शिंदे सम्राट शेअर अँड केअरचे सर्व यांचा विशेष सन्मान केला जातो. संपूर्ण खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ माईची उपदार शाल आणि त्याच प्रकारे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे आपण
येतोची सन्मान करतो. जोरदार टाळ्या पण वाजूया कारण की प्रथम क्रमांक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालाय रोख रुपये 21,000चं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेनिमित्त आलात त्याबद्दल आपलं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊया या स्पर्धेतील मालिका वीर हे पारितोषिक आपण आता देतोय. या स्पर्धेतील मालिका वीरचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले ते ओमकारजी साळगावकर यांनी पुरस्कृत केलं गेलेलं आहे. या स्पर्धेतील टीम मडलिगे आपल्याला विनंती केली गेली होती आपण फोटो काढू नका, आपण पहिले इथे उभे राहा. अभिजित आपण इथे उभं राहायचंय, कोणी फोटो काढू नका, फोटो आपण नंतर देखील काढू शकता. प्राइज डिस्ट्रीब्युशन इथं चालू आहे, पारितोषिक आपण देतोय. आपल्याकडे वेळच वेळ आहे त्यामुळे मडलिगे प्लीज शिस्त महत्वाची आहे. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूचा सन्मान करतोय. आता देखील मला सांगा मालिकावीरचा कोण खरा मानकरी असेल? टीम पलुंद्रे, त्याचबरोबर आरळगुंडी, त्याचबरोबर मडलिगे, कोण असेल मालिकावीर? कोण? विनायक कोण? अभिजित कोण? विनायक पाटील यांचं नाव सध्या चर्चेत राहिलंय परंतु पुन्हा एकदा नाव माझ्याकडे वेगळं पाहायला मिळतंय. संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज स्मार्ट वॉच देऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. 2026 अभिषेक घाडगे मडिलगे संघाचा अष्टपैलू खेळाडू याचा विशेष सन्मान केला जातोय. अभिषेक यायचं मी विनंती करतोय. संतोष दादा आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्या. संतोषजी शिंदे आपण आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं. मालिकावीरचा पारितोषिक आहे. विशेष सन्मान अभिजित घाडगे याचा आपण विशेष सन्मान करण्यात येतोय. जोरदार टाळ्या. मडिलगे नाराज काय? अरे तृतीय क्रमांक भेटलाय, पुढच्या वर्षी पुन्हा फायनल मारूया, स्पर्धा होतच राहणार आहेत, नाराज व्हायचं नाहीये. टीम आरळगुंडी विनायक नाव चर्चेत होतं, आता बॅकफूट वर गेलायस, हरकत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. सर्व विजेत्या उपविजेत्या संघांचा मी पुन्हा एकदा विशेष नक्कीच मी त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण देतो. रोख रुपये 11,011 आणि ट्रॉफी ते पुरस्कृत केलंय. किरण दादा आपण खाली या. स्वामी ट्रॅव्हलचे सर्व सन्माननीय किरणजी कातकर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देतोय. रोख रुपये 11,111. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आपण पाठीस उभे राहा, हरकत नाही दादा, थोडे पुढे ये ना, थोडे असे मध्ये उभे राहा. उपविजेता संघ अर्थातच टीम पलुंद्रे संघ रोख रुपये 11,011 पारितोषिक देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. हे पारितोषिक पुरस्कृत केलंय ते किरणजी कातकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जातंय. जरा जोरदार टाळ्या पण वाजवा संघासाठी. टीम पलुंद्रे यांनी 18 चेंडूमध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये धावा करू दिल्या नव्हत्या आणि महत्वाच्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर फेकलं गेलं होतं. तो संघाचा इथं सन्मान केला जातोय. रोख रुपये 11,011 आणि आकर्षक चषक देऊन त्या संघाचा सन्मान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम पलुंद्रे. शाहूवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष आभार. जय जय शिवाजी महादेव. धन्यवाद. संपूर्ण उपविजेता विजेता तृतीय संघ या सर्वांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. खेडे ग्रामस्थ मंडळाने पुरस्कृत केलेली या स्पर्धेसाठी, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी थोडंसं आपल्याला या स्पर्धेनिमित्त मनोगत व्यक्त करतील. मी विनायकजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं. धन्यवाद. पहिल्यांदा खेडे ग्रामस्थ मंडळाचे खूप खूप आभार. त्यांनी एवढी आपल्याला संधी दिली. एवढ्या कामातून प्रत्येकाला वेळ मिळतो असं नाही, पण प्रत्येकानं वेळात वेळ काढून 24 संघांना निमंत्रित करून त्यांना 2 दिवस अगदी मजा करायला दिली. आणि हे 2 दिवस करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी गेली 2 महिने जे सातत्याने प्रयत्न करत आहेत. मी नाव कोणाचं घेत नाही, आता दयानंदचं नाव घेतलं आणि रवीचं राहायचं तर परत रवीला राग यायला नको. त्याबद्दल खरंच आभार खेडे ग्रामस्थ मंडळाचं आणि सर्व टीमचं. जी काही खेडे ग्रामस्थ मंडळ युवा संघटना आहे त्यांचं मी आणि आरळगुंडीकर आणि सोबत सर्व क्रिकेट प्रेमींकडून त्यांच्या खूप खूप शुभेच्छा इथून पुढच्या कार्यक्रमासाठी. आणि देणगीदारांची सुद्धा खूप खूप आभार. तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. थँक्यू सो मच.
धन्यवाद विनय. अरळगुंडी संघाचे अष्टपैलू खेळाडू आपण अंतिम विजेते झाला त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, रबळना स्पोर्ट्स खेडे, चॅम्पियन स्पोर्ट्स खेडे यांचं विशेष आभार व्यक्त करतो की आपण सलग 2 दिवस या स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल संपूर्ण खेडे कोल्हापूर जिल्ह्याचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मी देखील इथेच थांबतो. स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी ह्याच मैदानामध्ये अजून एकदा चांगल्या जल्लोषामध्ये. आणि मी आयोजकांना विनंती करतो दयाभाऊ संपूर्ण कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो. कार्यक्रम समाप्त होण्यात खुर्च्या खाली करा. बोल तू. अगं बोल की मी उठवी आहे ना. कार्यक्रम समाप्त झाला खुर्च्या खाली करा. बोल 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 कसं बोलतीस बघ येते. नको म्हणतीस तेच बोलायचं. हॅलो हॅलो
कोणी नेली सगळी आम्ही तुम्ही 4 टी-शर्ट 10 घेतली